नमस्कार. आज आपण अचूक प्रमाणामध्ये कैरीपासून वर्षभर टिकणारा एक पदार्थ बनवतोय. त्यासाठी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे. कैऱ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत, पुसून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याची साल काढायची आहे आणि आपल्याला त्या अशा प्रकारे जाड किसून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला कैरीचा किस काढून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळासाठी किस आपल्याला मस्त परतवून घ्यायचा आहे. साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला हा कैरीचा किस परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जेवढी कैरी घेतलेली होती तेवढाच आपल्याला इथे गूळ किसून घ्यायचा आहे. तर अर्धा किलो कैरीसाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. कैरी जर खूप जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल, किंवा कैरी गोड असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकतात. गूळ आणि कैरीचा किस मस्त मिक्स करून घेऊया. थोड्या वेळानंतर गूळ पूर्ण वितळलेला आहे. तर आपल्याला आता हा किस यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे. तर साधारण 20 मिनिटांसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 20 ते 25 मिनिट लागतात एवढ्या कैरीचा किस शिजवायला. कैरीचा किस शिजत असताना आपल्याला हे मिश्रण मधून अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. आज आपण कच्च्या कैरीपासून अगदी अचूक प्रमाणामध्ये वर्षभर टिकणारा गुळांबा बनवतोय. आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया. त्याचबरोबर पाव चमचा एवढा आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे गुळांबा खूप छान लागतो. साधारण 2 ते 3 मिनिट आपण गुळांबा परतवून घेऊया. तुम्ही बघू शकतात मस्त रसरशीत असा गुळांबा बनवून तयार आहे. गुळांबा छान वर्षभर टिकण्यासाठी त्याला मस्त शिजवून घ्यावं लागतं. तो जर कच्चा असेल तर वर्षभर टिकत नाही, त्याला बुरशी येते. त्यामुळे आपल्याला गुळांबा मस्त शिजवून घ्यायचा आहे. गुळांबा पूर्ण शिजलाय की नाही हे बघण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे. एकतारी पाक होईपर्यंत आपल्याला हा गुळांबा शिजवून घ्यायचा आहे. गुळांबा बनवून तयार आहे. गॅस बंद करून याला थंड करायला ठेवायचं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हा बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे. गरम असताना आपल्याला गुळांबा बरणीमध्ये भरायचा नाही आहे. यासाठी काचेची बरणी स्वच्छ धुवून आणि पुसून तिला कोरडी करून घ्यायची आहे. गुळांबा वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला तो स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्येच भरून ठेवायचा आहे. तर मस्त रसरशीत असा गुळांबा बनवून तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.